मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला अतिशय धक्कादायक बातमी आहे। सध्या वर्षा विहार केला जातोय। अनेक जण आपल्यापैकी कुटुंबासोबत जात असतील, मात्र त्याच वेळेला नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला झालाय। नाशिकमधून आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी भावली धबधबा इथं गेलेल्या कुटुंबावर हा हल्ला केला आहे। फिरायला गेलेल्या कुटुंबापैकी एका तरुणाची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढली आणि त्यानंतर वाद झाला। टवाळखोरांनी या कुटुंबाचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे। लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडनं मारहाण करण्याचा प्रयत्नही केलाय। या हल्ल्यात हल्लेखोरांनी गाडीची तोडफोड सुद्धा केलेली आहे। हल्ला होताच गाडी पळवल्यानं जीव वाचल्याचा दावा या कुटुंबानं केलाय। हल्लेखोरांनी 10 ते 15 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला आणि ठिकठिकाणी हल्ले केले अशी सुद्धा धक्कादायक माहिती समोर येते आहे। या घटनेप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांमध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय। अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे आरोपींचा शोध घेतला जातोय। मात्र अतिशय धक्कादायक अशी घटना आहे, कारण बरेचसे कुटुंब हे फिरायला जात असतात आणि त्यावेळेला अशा पद्धतीने टवाळखोर जर पाठलाग करत असतील, त्यांच्यावर हल्ला करत असतील, तर मग पर्यटन सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नाशिकमधली धक्कादायक घटना आहे। लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला आणि हे टवाळखोर आपण बघतो त्यांच्या हातामध्ये रॉड आहे, ते दाखवतायत आणि हाच रॉड या गाडीवर फेकण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसतायत। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत नाशिकमधली। इथं एक कुटुंब फिरायला गेलं होतं आणि त्याच वेळेला या टवाळखोरांशी एका मुलाचा वाद झाला आणि नंतर या हल्लेखोरांनी स्कूटीवरून बाईकवरून पाठलाग केला आणि तब्बल 15 किलोमीटर पर्यंत ते पाठलाग करत होते। त्यांच्या हातामध्ये लाकडी दांडके होते, रॉड होते, लोखंडी रॉड सुद्धा असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय आणि हे लोखंडी रॉड या गाडीच्या दिशेने भिरकावताना सुद्धा हे टवाळखोर आपल्याला पाहायला मिळतात। अंबड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। तपास सुद्धा सुरू आहे। मात्र पर्यटक आपल्या राज्यामध्ये सुरक्षित नाहीयेत का, नाशिकमध्ये सुरक्षित नाहीयेत का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आणि यावर यंत्रणांकडून आता काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। आणि त्याचबरोबर जर 15 किलोमीटर पर्यंत हे टवाळखोर पाठलाग करत होते, तर तोपर्यंत तिथं पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा मध्ये दिसल्या नाही का, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कोणी यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला नाहीये का, हा सवाल सुद्धा इथं उपस्थित होतोय। कारण हे टवाळखोर फक्त पाठलाग करत नाहीयेत, तर त्यांच्या हातामध्ये आपल्याला लोखंडी रॉड सुद्धा दिसतायत, लाकडी दांडकेही दिसून येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये एका गाडीचा, पर्यटकांच्या गाडीचा हे टवाळखोर पाठलाग करत होते। तब्बल 15 किलोमीटर पर्यंत पाठलाग करत होते आणि लाकडी दांडक्यांना हल्ला केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात कुरकुर कापला यार। शिट, मागची काच पण तोडली माझं त्यांनी। पण काढ. हे मागची पण गाडी माझं पण तोडली. काढ. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात कुरकुर कापला यार। शिट, मागची काच पण तोडली माझं त्यांनी। पण काढ. हे मागची पण गाडी माझं पण तोडली. काढ. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात कुरकुर कापला यार। शिट, मागची काच पण तोडली माझं त्यांनी। पण काढ. हे मागची पण गाडी माझं पण तोडली. काढ. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात कुरकुर दरम्यान ज्यांच्यासोबत हा सगळा प्रसंग घडलेला आहे, ज्यांनी तक्रार केली आहे, त्या महिला आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। त्यांच्याशी आपण फोन लाईनवर बोलूयात। ताई, सध्या तुम्ही कुठे आहात, सुरक्षित आहात का आणि नेमकं काय घडलं होतं तुमच्यासोबत? हो मॅडम, सध्या आम्ही सुरक्षित आहे। काल नेमकं आम्ही भावली डॅमच्या इथं पुढे फिरायला आलो होतो। आम्ही 8 मेंबर्स होतो। माझ्या दिरांच्या गाडीमध्ये आलो होतो, टाटा सफारी कार आहे त्यांची। तर तिथे थोडीशी बाचाबाची झाली। 2-4 जणांनी माझं नाव घेतलं, तर त्यामुळे मी थोडं त्यांना बडबड केली की अरे तुम्ही काय करताय लेडीजला वगैरे। तर त्यांनी, माझ्या मिस्टरांनी पण त्यांना थोडी गडबड केली, अरे तुम्ही पब्लिक प्लेसला अशी बायकांना छेडछाड करता, तुम्हाला शोभतं का, चल निघ रे, असं वगैरे ते बोलले। तर ते मुलं निघून गेले। पण तिथं जे मुलं होते ना, त्या दुकानापाशी राहिलेले, ते मुलं आमच्या अंगावर आले की तू आमच्या माणसाला कसं काय असं बोलता, हे ते। अरे म्हटलं बायकांची नावं घेता, तुमच्या माणसांना बोलायचं म्हणजे काय पाया पडायचं का त्यांच्या? मग ते लोकांनी शिवाय गाळीच केली। मग आमच्या मुलांनी पण म्हणजे थोडीशी आमची बाचाबाची थोडी झाली। तिथल्या लोकांनी आम्हाला सेपरेट केलं। आम्ही तिथून जे निघालो पुढे जाऊन बलेनो वगैरे आम्हाला अटॅक केली त्या बलेनोवाल्यांनी, त्या मुलांनी। आणि मग तिथून ती पूर्ण सुरुवात झाली। 20 किलोमीटर किती जण होते? मागे होते ते बहुतेक 10 ते 12 लोक असेल मॅडम।
आणि दोन किती बलेनो होत्या आणि white आणि दुसरं red. म्हणजे तुम्ही सांगताय की 20 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला, तोपर्यंत तिथं हो. पोलीस किंवा कोणी सुरक्षा यंत्रणांपैकी कोणी दिसलं नाही तुम्हाला? पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही 112ला फोन लावत होतो, ते पोहोचत होते, पण त्याच्या आधी हे लोक तिथं पोहोचत होते सगळे हरामखोर आणि आम्हाला अटॅक करत होते आमच्यावर. म्हणून आम्हाला ना पोलिस आम्हाला बोलले थांबा, पण आम्ही थांबू नाही शकलो तिथं त्या घटनास्थळी. आम्ही घाबरलेलो होतो. पोलिसांनी आम्हाला कोऑपरेट करत होते, कुठं पोहोचले का ते सगळं आमचं व्यवस्थित. त्यांनी आम्हाला सहकार्य पूर्ण केलं पोलिसांनी. आज पण मॅडम सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले. नाशिक पोलीस, इगतपुरी, अंबड पोलीस चौकी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेले. त्यांच्या बाबतीत नो इश्यू पोलिसांच्या बाबतीत. आता पण माझ्या मागे 2 पोलिसांच्या गाड्या आणि 2 पुढे सेफ्टीमध्ये आम्हाला नेलं. आमचा पंचनामा घेतला आणि आम्हाला इथं पाठवले. ते नाशिकमध्ये आम्हाला सोडताय. धन्यवाद ताई, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. तर हा थरारक असा प्रसंग या ताईंनी सांगितलेला आहे. नेमकं त्यांच्यासोबत काय घडलेलं होतं, कसं घडलं होतं हे त्यांनी सांगितलंय. आता पोलिसांकडून या टवाळखोरांवर नेमकी काय कारवाई केली जाते आणि कधी ही कारवाई केली जाते तेही बघावं लागेल. ही धक्कादायक घटना आहे नाशिकमधली. इथं एक कुटुंब पर्यटनासाठी गेलेलं होतं, वर्षा विहारासाठी, आणि त्याच वेळेला टवाळखोरांसोबत त्यांचा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर नेमकं कशा पद्धतीनं दहशतीत झालं ते आपण पुढे बघू शकतोय. या टवाळखोरांनी पाठलाग केला, तब्बल 20 किलोमीटर पर्यंत गाडीचा पाठलाग केला आणि लोखंडी रॉड भिरकावल्याचंही दिसतंय.